अमरावती येथील सुप्रसिद्ध प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठान द्वारा आयोजित अमरावती आमदार सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये विदर्भस्तरीय भव्य पुष्प प्रदर्शनी व स्पर्धा संयोजक प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व अमरावती गार्डन क्लब हे राहणार आहेत। बचत गट उत्पादित वस्तूंची प्रदर्शनी संयोजक सिद्धिविनायक महिला बचत गट पतसंस्था मर्यादित व सिद्धिविनायक बचत गट महासंघ। उद्घाटन व बक्षीस वितरण सोहळा शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजता पार पडणार आहे। या उद्घाटन सोहळ्याला जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्र, पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि महानगरपालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे यांच्यासोबतच सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री जयहो फेम डेझी शहा यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता उद्घाटन सोहळ्यानंतर स्वरशोध हिंदी मराठी विदर्भस्तरीय खुली सिनेगीत गायन स्पर्धा शनिवार दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 व 5 ते 7 वाजेपर्यंत स्वरशोध हिंदी मराठी विदर्भस्तरीय खुली सिनेगीत गायन स्पर्धा दुपारी 2 वाजता महिलांकरिता हळदी कुंकू व महिलांचे विविध कार्यक्रम रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपांत्य व अंतिम फेरी, त्यानंतर समूह नृत्य स्पर्धा आणि त्याचा बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे। या सर्व कार्यक्रमांचं आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड अमरावती येथे 24, 25 आणि 26 जानेवारी 2025 रोजी करण्यात आल्याची माहिती अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके यांनी दिली आहे। गेल्या अनेक वर्षापासून अमरावती शहरामध्ये प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठानच्या वतीने आपण सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी साजरा करत असतो। यावर्षी त्यामध्ये दरवर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून अमरावती आमदार सांस्कृतिक महोत्सव आपण आयोजित केलेला आहे। त्यामध्ये स्वरशोध आहे, त्यासोबतच या ठिकाणी गार्डन क्लबच्या वतीनं या ठिकाणी झाडं फुलं आणि त्याची रचना कशी असावी या माध्यमातून बघायला मिळणार आणि ते सुद्धा कसं करायचं याचं सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे। त्यासोबत बचत गटाचे महिलांचे स्टॉल आहेत, त्या बचत गटाच्या माध्यमातून छोटे छोटे उद्योग महिला करत आहेत, त्यांना सुद्धा प्रेरणा मिळावी, त्यातून त्यांना उद्योगाच्या मार्केटिंग कसं करता येईल याचे सुद्धा या ठिकाणी स्टॉल लावले। जवळपास 100 स्टॉल या ठिकाणी आहे, त्या माध्यमातून महिला या उद्योगाकडे कशा वळतील आणि कशा उद्योग याची माहिती आहे। त्यासोबतच या ठिकाणी उद्या दुपारी 2 वाजता 24 तारखेला म्हणजेच दुपारी 2 वाजता डेझी शहा म्हणून सिने अभिनेत्री येणार आहे, त्याच्या हातून उद्घाटन होणार आहे आणि त्यासोबतच त्या बक्षीस वितरण हा जो फ्लावर शो आहे त्या फ्लावर शोच्या माध्यमातून जे काही बक्षीस मिळते त्याचे वितरणसुद्धा त्या डेझी शहाच्या मॅडमच्या हस्ते होणार आहे। त्यासोबतच नंतर लगेच सरशोधचा कार्यक्रम चालू होईल आणि सरशोधच्या माध्यमातून 18 वर्षाच्या खालील मुलांचा समूह आहे आणि एकल गीत आहे। त्यासोबतच 18 वर्षावरील अशा 2 पार्ट पाडले त्यातून गाण्याचा कार्यक्रम होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता म्हणजे शुक्रवारी 25 तारखेला आपण महिलांचा हळदी कुंकू आणि संक्रांतीचा महिना आहे त्यामुळे आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला आहे, महिलांचे गेम्स ठेवले आहे दुपारी 2 वाजता आणि त्यानंतर परत सरशोधच्या माध्यमातून कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि शेवटी 26 जानेवारीला आपण समूह नृत्याचा कार्यक्रम ठेवला आहे। त्याच्यामध्ये आपल्या अमरावती शहरातील जे कलाकार आहेत त्यांना या ठिकाणी समूह नृत्याच्या माध्यमातून त्यांना सुद्धा आपण स्टेज निर्माण करून देणार आहे, त्यांना सुद्धा आपण 1, 2, 3 अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बक्षीस देणार आहे। समूह नृत्यामध्ये 21,000, 21,000 आणि 15,000 आणि त्याचा अमरावतीकरांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला यावं याची मेजवानी घ्यावी। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती।